हा फार्म मसवड मलवडीमध्ये आहे आणि निलेश दादा घोरपडे यांचा आहे. तर पुढील व्हिडिओ दाखवतो. बघू शकता आता आम्ही मलवडीमध्ये आहे. मलवडीमध्ये निलेश दादांच्या शेडवरती आहे. तर तुम्हाला लोकांना वाटतं ना की लाकडाचं प्लॅटफॉर्म असलेलं बांधलं तर काय होतं. तर आता हे सगळं जे पाठीमागेपर्यंत शेड दिसते ना ते लाकडाचंच प्लॅटफॉर्मचं आहे. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो त्याचं काय प्रॉब्लेम येतात, काय होतात. आता ते प्लास्टिक फ्लोरिंगमध्ये करायचे, तर त्याचं आपण बघूया काय होतं. आणि प्राणी बघाल तर 50ची क्वांटिटी आत्ताची आहे. अशा पद्धतीनं शेड उंचीवरच आहे. शेडचा काय प्रश्न नाही, फक्त काय झालं की त्यांनी लाकडाचं हे फ्लोरिंग केलेलं आहे, त्याच्यासाठी आता चेंज करायचं आहे. सर्व त्यांच्या माद्या आहेत. ह्या फिमेल बघू शकता. आता डफळ्या कलरमध्ये जे बोलतात त्याच्यामधले ह्या फिमेल आहेत. आणि पिल्लांचं पोर्शन मी तुम्हाला दाखवतो. पिल्लं कसे आहेत, कारण हे लाकडावरती असल्यामुळं जो काही त्रास होतो ते तुम्हाला विचारतो नंतर आणि ते सांगतो. आता हे चाऱ्याचं नियोजन बघा, ज्वारीचा मुरगास केलेला आहे त्यांनी. आणि ही लहान गँग बघू शकता. आता हे बघू शकता, तर ही सर्व पिल्लं लहान बसलेली आहेत. तिकडे बघा किती गँग. आता कुणी म्हणाल की लगेच आम्हाला द्या, तर तसं पण नाही करता येणार, पण ही अशा पद्धतीने आहेत बघा. आणि लाकडाच्या फळीवरती असल्यामुळं त्यांना त्रास होतो आहे आणि त्याच्यानुसार हे आता नियोजन चाललेलं आहे, कारण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं करायचं आहे. तर आपण आता आम्ही आलो इकडे कदम साहेबांबरोबर, तर तुम्हाला मी दाखवतो काय नक्की आहे, काय विषय आहे त्याचा. आणि फळीवरती ज्यांना वाटतं की फळीचं सोपं पडेल किंवा थोडं कॉस्ट कमी पडेल, त्याच्यासाठी हे नियोजन चाललेलं आहे. आता आपण निलेश दादांकडे. निलेश दादांचं सर्व शेड पूर्ण म्हणजे एलिव्हेटेड आहे, पण लाकडांचं आहे. आता निलेश दादा प्लास्टिक फ्लोरिंग करतात. निलेश दादा का करताय हे? प्लास्टिक फ्लोरिंगचं करायचा एकच उद्देश आहे असा की ही जी पिल्लं आहेत ना आता हां साधारण 2 ते 3 दिवसासाठी ह्याचा एक प्रॉब्लेम येतोय की गेल्यानंतर ह्या पिल्लाचे पाय खाली जात आहेत. हे मध्ये गॅप आहेत हा त्याच्यात. गॅपमुळे पाय जातात खाली आणि त्यामुळे त्याला जखम होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे पाय कंपल्सरी अडकते हा त्याच्यात. पाय अडकतात जरा. ते पहिल्यांदा उठायला त्याला त्रास होतो ना त्याच्यात हा. ह्याच्यात हे करतात अडकल्यामुळं. अडकल्यामुळे. मग त्याच्यासाठी आपल्याला एक प्लास्टिक फ्लोरिंगचं म्हणलं करून घ्यावं आपल्याला. आता हे उन्हाळ्यातच गॅप वाढत असेल. हा उन्हाळ्यातच गॅप पडते, पावसाळ्यात काय प्रॉब्लेम येत नाही. आणि साधारण हा प्रॉब्लेम आहे तो 15 ते 20 दिवसच येतोय, परत नाही प्रॉब्लेम येत. म्हणजे जी नवीन पिल्लं होत. नंतर 15 दिवस, पण तोच महत्वाचा काळ आहे ना. हां. कारण त्या पिल्लाला काय विजा वगैरे झाली तर ते दगावण्याची शक्यता असते ना. आता ह्या प्राण्यांना बघा 1 वर्ष होत आहेत. हे सर्व जे आहेत ना, हे सर्व प्राण्यांना 1 वर्ष होतं आहे आता. म्हणजे 15 ऑगस्टला 1 वर्ष होणार आहे. तर निलेश दादांना लगेच समजलं की त्या खालच्या लाकडाचा काय प्रॉब्लेम येतो. आणि त्यांनी बघा मध्ये गॅपमध्ये फिल केलं आहे, म्हणजे भरून घेतले ते लाकडं. हा लाकड्या पट्ट्या टाकून घेतलेल्या आहेत आपण, पट्टे टाकले तर तरीसुद्धा प्रॉब्लेम येतोय सर्व. तरी येतोय प्रॉब्लेम. म्हणजे लोकांनी पैसे वाचवण्याच्या नादात लागू नये, बरोबर. डबल काम होतंय. आता ते बघा कदम साहेब दाखवतात ना, ते लाकडाची पट्टी भरलेली त्यांनी. ते पट्टे असे छोटे छोटे असे पट्ट्या टाकलेल्या हे बघा या सर्व अशा पाय प्रत्येक जातात म्हणून असे पाय पट्टे जात आहेत ना, म्हणून सर्वांनी. आणि पिल्लं बघाल तर क्वालिटी. कोण? आणि सर्वात क्वालिटी म्हणजे तुम्हाला दाखवतो. हा बघा सर्वात क्वालिटी हे नारी सुवर्णच आहे. नाही तर तुम्ही म्हणाल की जरी कुणाला पाहिजे असला हा शिंगवाला तरी निलेश दादा देणार का? हो देणार ना. दे बघा ह्यो ज्याची इच्छा आहे ना शिंगवाला सांभाळायची, त्यानं सांगा मला, मी निलेश दादांचा नंबर पत्ता सर्व काय दे. आणि काय वाटतं निलेश दादा नारी सुवर्णमध्ये? नारी सुवर्णाबद्दल काय बोलेल तेवढं कमीच आहे. अच्छा, कारण नारी सुवर्ण ही सुवर्ण त्यात नावाच्याच सुवर्ण आहे. म्हणजे शेड वर असावं की खाली असावं? नाही, जर बिझनेस करायचा असेल तर शेडवरच पाहिजे, वरतीच शेड पाहिजे, उंचावरच. उंचावरच पाहिजे. म्हणजे प्रोफेशनल एकदम. प्रोफेशनल पाहिजे आणि त्यांचं आरोग्य सगळ्यात महत्त्वाचं. कारण ह्यांना अजिबात कसला आजार वगैरे काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. कुठल्याच प्राण्याला. कुठल्याच प्राण्यांना आजारांचा विषयच नाही. आणि ही त्यांची मागची बॅच आहे, म्हणजे लास्ट 6 ते 7 महिन्याची बॅच झाली. 6 ते 7 महिन्याच्या पिल्लं आहेत. सगळ्या आणि आधीच आहे त्या. त्यांच्या बहिणी आता जी लहान कोकरं आहेत ना, ही त्यांची बहीण भाऊ आहेत सर्व. सगळे बाहेर. म्हणजे बघा हे एका वर्षामधलंच गणित झालेलं आहे. आणि त्यांचं आता हे जे लाकडाचं खालचं जे काय केलं आहे त्यांनी, हे चेंज करायचं आहे. तर मी नेहमी सांगत असतो लोकांना. आता निलेश दादांची आमची ओळख थोडी लेट झाली, त्यांचं शेड झाल्यावर. आमचं शेड बघितलं होतं तुम्ही, हा बघितलं होतं. दिसायला कसं वाटते? दिसायला एकदम सुंदर आहे. आणि सगळ्यात सुंदर असण्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पिलांचे पाय वगैरे खाली जात नाहीत, काय नाही. हां त्याच्यामध्ये. आणि आपल्याला पहिल्यांदा कसं एखादी रात्रीचीच वेली, तर रात्रीची वेली तर आपण इथं अवेलेबल नसतो ना शेडवरती. त्यामुळे त्याचं पाय जाण्याची शक्यता खाली असते. अच्छा, आणि गेलेले आहेत 1-2 माझ्या पिल्लांचे पाय गेलेले आहेत, म्हणजे त्या गॅपमध्ये अडकतंय. अडकलेले आहेत. मग
ते अडकल्यामुळे त्याला उठताच आलं नाही लवकर असं झालं. त्यामुळे पायाला ह्याच्याबद्दल लागलेलं काय सांगाल? आहे. ह्याच्याबद्दल काय आता हा जवळ एक 6 ते 7 महिन्याचा आहे. हा. त्याचं वेट 35 किलो क्रॉस आहे आणि अच्छा. हा एकदम ॲग्रेसिव्ह आहे तो. मारणार हा मारणार. हा मादेशनी मारत नाही, फक्त नरांनाच मारतोय. आणि माणसाला, हा म्हणजे 2 जणांचं त्याच्याबरोबर वाट. हा. पण असं नर ॲग्रेसिव्ह राहतात. असं पाहिजेलच ॲग्रेसिव्ह. आता बघा ना कसं करतोय ते. असं आहे ना. कारण हे Aggressive असं पाहिजेलच ना. त्याच्याशिवाय शेडला हे. शेडला पण नाही आणि तुमचे हे पण होत नाही. तर आता प्रत्येकानं बघा, हे एवढं मोठं भले मोठं शेड आहे आणि हे त्यांना डबल काम करावं लागणार आता. म्हणजे आता एक गाळा तर करणार आहेत निलेश दादा, आणि भविष्यात ते पुढचे गाळे करायचे आहेत त्यांना. त्याला पर्याय नसतो, कारण हे पावसाळ्यामध्ये ओलं झालं की काय होतं. पावसाळ्यामध्ये ओलं झाले तर मग छोटे होतात भिजल्यानंतर. हां, आणि उन्हाळ्यात असं मग एवढं जास्त जास्त अंतर पडते, एक अर्धा इंचाचा जास्त पडते. म्हणजे डिफरन्स होतोय त्याच्यामध्ये. आता हे ठीक आहे, तुम्ही दिसते जरा जास्त पडलेला असं अशा पद्धतीनं अंतर वाढते. वाढते थोडंसं. ह्या लाकडं कशाची येतं? हे लिंब आणि हे आहे बाभूळ आहे. म्हणजे कडुलिंबाची आणि बाबळीची, बाभूळ आहे. तरी सुद्धा हे गॅप पडते. तरी पडतोय gap. अगदी 1 महिन्यापासून पुढे काय प्रॉब्लेम येणार नाही, पण लहान पिल्लांसाठी प्रॉब्लेम आहे. म्हणजे जी जलमते ते तवच. त्यांच्यासाठी तरी पाहिजे आपल्याला वेगळी. मग आता तुम्हाला हे परत सर्व नवीन बनवावं लागणार आहे. आता हे सगळं परत आता हे 2 कप्पे तर आता बनवून घ्यायचे पहिल्यांदा. हा. नंतर मग पुढचे बघूया. चालेल चालेल. म्हणजे कुणी करताना लाकडाचं करू नये. हा, लाकडाचं म्हणजे थोडासा खर्च वाचतोय, पण हा प्रॉब्लेम येतोय. खर्च वाचवण्यामध्ये हा लॉसमध्ये होतोय, हा. म्हणजे भविष्यात परत खर्च करावा लागतोय. करावं लागतोय. तर हा मलवडीमध्ये शेड आहे आणि हे टॉपमधलं आहे. जरी कुणाला पाहिजे असेल ना हे टॉपमधलं, तरी निलेश दादांचा संपर्क मी देईन, तुम्ही येऊन भेटून घेऊन जाऊ शकता. आणि हा लहान पिल्लांचा गाळा आहे. बघू शकता आता ही पिल्लं सर्व काय जी आहेत ती अशा पद्धतीनं बसलेली आहेत. आणि लहान पिल्लांचं जेव्हा फळीमध्ये पाय अडकतो तेव्हा त्यांना दूध प्यायला वगैरे ह्या सर्व गोष्टीचा त्रास होतो आणि ती जरा धडपड करतात, त्याच्यामुळे ती दूध पिता येत नाहीत. आणि ह्या सगळ्या सर्व ज्या माद्या दिसतात त्या 7 ते 8 महिन्याच्या माद्या आहेत सर्व त्यांच्या. आता ह्या विक्रीला नाहीत, पण डिसेंबरपासून तुम्हाला ह्या शेडमधली पण प्राणी विकायला किंवा विक्रीला येतील. पण पिल्लं जी आहेत आता वरती असल्यामुळे त्यांची क्वालिटी ही थोडी चांगलीच आहे, थोडी काही जास्तच चांगली आहे. आणि त्याच्यामध्ये सर्व जुळी तिळी म्हणजे 3 पिल्लं 2 पिल्लं अशा प्रकारचे सर्व प्राणी आहेत. आणि तुम्हाला ह्या मादीचं स्ट्रक्चर दाखवतो. आता ही डिलेवरीला आलेली आहे मादी, कमीत कमी 2 पिल्लं तर 100% असणार आहेत पोटात. आणि तिचं स्ट्रक्चर बघू शकता. आता वर्षाने लावली की काय होतं, तर हा परिणाम आहे. हे निलेश दादांच्या शेडवरचं हँडल करणारे मॅनेजर. दिदे, काय वाटतं मेंढरातनी? काय अवघड आहे मेंढी पालन? काय खायला किती वेळा घालता तुम्ही? 2 वेळा फक्त? कधी कधी? सकाळी भरडा 10 वाजता खाईल चारा, 4 वाजता 4 वाजता संध्याकाळचा मुरघास. आणि ह्या कोंबड्या कुठल्या आहेत? देशी. प्युअर गावरान. हां. बघा, हे निलेदांचे मॅनेजर, म्हणजे शेडचं काम ही दीदी एकटी करते आणि एकटी 50 मेंढरा सांभाळते. विचार करा. आणि शेड बघा तुम्ही आता कसं दिसतंय. तर हे उंचीवरती शेड आहे आणि ह्याचं फायदे भरपूर असतात. फक्त काय होतं आहे की लाकडाचं जर प्लास्टिकचं फ्लोरिंग नसेल तर ह्या लाकडांमध्ये गॅप पडतो. त्याच्यामुळं आता हे आम्ही आलो आहे बदलायला. तर झालं की आम्ही पुन्हा येऊन दाखवतो तुम्हाला की काय पद्धत होते.